भारतीय लोकशाही टिकवण्याची सर्वात मोठी जबाबदारी संविधान निर्मात्यांनी निवडणूक आयोगाकडे दिली आहे. परंतु लोकशाहीचा हाच स्तंभ जर डळमळीत झाला आणि जनतेला खोटी माहिती देऊ लागला तर लोकशाहीचं काय होईल? बिहारनंतर आता संपूर्ण देशभर SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. मतदार याद्या शुद्ध करण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रक्रियेत आता निवडणूक आयोगाचा एक मोठा खोटेपणा समोर आला आहे. 2003च्या नियमांचा दाखला देणाऱ्या आयोगाकडे त्या काळची साधी गाईडलाईन सुद्धा उपलब्ध नाही. मग ही प्रक्रिया नक्की कोणासाठी आणि कशासाठी राबवली जात आहे, याच प्रश्नांवर आज सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे समजून घेऊया की ही SIR ची प्रक्रिया म्हणजे नेमकं काय. निवडणूक आयोगाच्या मते मतदार यादीतून दुबार नावं काढणं, मृत व्यक्तींची नावे वगळणं आणि नवीन मतदारांची नोंदणी करणं यासाठी ही विशेष मोहीम राबवली जाते. बिहार निवडणुकीच्या तोंडावर तिथे ही प्रक्रिया सुरू झाली आणि तेव्हापासूनच वादाला तोंड फुटलं. विरोधकांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की या प्रक्रियेद्वारे विशिष्ट समुदायाची किंवा विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची नावे मतदार यादीतूनच पद्धतशीरपणे वगळली जात आहेत. जेव्हा यावर निवडणूक आयोगाला जाब विचारण्यात आला तेव्हा आयोगाने एक ढाल पुढे केली आणि ती म्हणजे 2003 ची प्रक्रिया. निवडणूक आयोगाने छाती ठोकपणे सांगितलंय की आम्ही ही काही नवीन प्रक्रिया करत नाही आहोत. 2003 साली जशी SIR ची प्रक्रिया राबवण्यात आली होती अगदी तशीच प्रक्रिया आताही राबवत आहोत. हा दावा करून आयोगाने जनतेला आणि न्यायालयाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की ही एक जुनीच प्रशासकीय पद्धत आहे. मात्र खरी गंमत पुढे आहे. जेव्हा पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि अभ्यासकांनी निवडणूक आयोगाकडे 2003च्या SIR प्रक्रियेची गाईडलाईन किंवा नियमावली मागितली तेव्हा आयोगाचं उत्तर ऐकून देश थक्क झाला. आयोगाने सांगितले की 2003च्या प्रक्रियेची कोणतीही अधिकृत दस्तऐवज किंवा गाईडलाईन सध्या आमच्याजवळ उपलब्ध नाहीत, त्या गहाळ झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या देशाचा निवडणूक आयोग जो प्रत्येक मताचा हिशोब ठेवतो असं सांगत असतो, तो आपल्याच एका महत्त्वाच्या प्रक्रियेची कागदपत्रे कशी काय हरवू शकतो? हा निव्वळ योगायोग आहे की जाणीवपूर्वक केलेला खोटेपणा? जेव्हा काही जुन्या फाईल्स आणि दस्तऐवज बाहेर आले तेव्हा असं लक्षात आलं की 2003 ची प्रक्रिया आणि आता राबवण्यात आलेली प्रक्रिया यात जमीन आसमानाचा फरक आहे. 2003 मध्ये डोर टू डोर सर्वेक्षणावर भर होता, ज्यात प्रत्यक्ष मतदाराची भेट घेतली जात होती. आता मात्र अनेक ठिकाणी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन किंवा डिजिटल डेटा वापरून नावे उडवली जात असल्याच्या तक्रारी आहेत. 2003च्या वेळी राजकीय पक्षांना आणि सर्वसामान्य जनतेला या प्रक्रियेची सविस्तरपणे माहिती दिली गेली होती. मात्र आताच्या प्रक्रियेत अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे. सध्याच्या SIR प्रक्रियेत मतदारांकडून अशा कागदपत्रांची मागणी केली जात आहे जी अनेक गरिबांकडे किंवा ग्रामीण भागातील लोकांकडे उपलब्धच नाहीत. 2003 मध्ये ओळख पटवणे हा मुख्य उद्देश होता, कागदपत्रांचा छळ करणे नाही. निवडणूक आयोगाने जनतेला सांगितले की कागदपत्रे गहाळ आहेत, परंतु जेव्हा ही माहिती समोर आली की 2003 मध्ये अशी कोणतीही कठोर प्रक्रिया राबवलीच गेली नव्हती तेव्हा आयोगाचा बुरखा फाटला. 2003 मध्ये SIR ही केवळ मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी होती, कोणाचेही नागरिकत्व तपासण्यासाठी किंवा विशिष्ट वर्गाला टार्गेट करण्यासाठी नव्हती. जर नियमच गहाळ आहेत तर तुम्ही प्रक्रिया कोणत्या आधारावर राबवत आहात, हाच सर्वात मोठा कायदेशीर प्रश्न आहे. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे, तिने निष्पक्ष असणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या काही वर्षात आयोगाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. बिहारमध्ये ज्या पद्धतीने हजारो मतदारांची नावे कट झाली ते पाहता हा डिजिटल NRC तर नाही ना, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देणे, कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगणे आणि जनतेची दिशाभूल करणे हे एका लोकशाही देशाच्या निवडणूक आयोगाला शोभणारे नाही. तुम्ही लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेत आहात आणि वरून जुने नियम सांगून दिशाभूल देखील करत आहात. हा देशाच्या जनतेचा अपमान आहे. देशातील जनतेने आता जागृत होण्याची वेळ आली आहे. तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे वारंवार तपासा.
जर निवडणूक आयोग पारदर्शक नसेल तर आपल्याला आपला हक्क स्वतःहून जपावा लागेल. SIRच्या नावाखाली जो खेळ सुरू आहे त्यावर तुमचे काय मत आहे? निवडणूक आयोगाचा हा खोटेपणा उघड झाल्यानंतर तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा.